गेल्या अनेक दिवसांपासून चीनमध्ये अनेकांचे जीव घेऊन थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस या जीवघेण्या रोगामुळे जगात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या रोगाविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे गैरसमज पसरवले जात आहेत। यापैकी एक गैरसमज म्हणजे चिकन खाल्ल्याने हा आजार होतो। या गैरसमजातून निर्माण झालेल्या भीतीने चिकन खवय्यांनी सध्या चिकन खाणंच बंद केलं आहे। त्यामुळे संपूर्ण माहूर तालुक्यात चिकन व्यवसाय संकटात आला आहे। चीनमध्ये फैलावलेल्या कोरोना व्हायरस या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी चीनने असंख्य कोंबड्या, बदके आणि डुक्कर नष्ट केल्याचा व्हिडिओ आणि त्या प्रकारच्या अनेक पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज व्हायरल होत आहेत। सोशल मीडियावरील या व्हिडिओ आणि पोस्टमुळे भारतातील चिकन व्यवसायाविषयी अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण झाले आहेत। त्यापैकी चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसचं संक्रमण होतं या अफवेमुळे चिकन खवय्यांनी चिकन खाणं बंद केलं आहे। भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान असलेल्या चिकन व्यवसायावर आर्थिक मंदीचं सावट पसरलं आहे। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने भाजीपाला आणि बोकडाचे मटण यांचे दर गगनाला भिडले आहेत। त्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य जनतेला आपल्या दैनंदिन आहारात चिकन खाणे आर्थिकदृष्ट्या परवडते। त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आहारात चिकनचा सर्वात जास्त वापर होतो आणि यामधूनच प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते। त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते। परंतु सध्या कोरोना व्हायरस आणि चिकन याविषयी पसरलेले गैरसमज यामुळे चिकन खवय्यांनी चिकन खाणं बंद करून त्याकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे हा व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे। कार्तिक बेहरे, विदर्भ न्यूज, माहूर।